नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप की तुम्ही प्रिव्हियस टास्क कंप्लीट केला असाल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टास्क नंबर 4. तर ठीक आहे, टास्कला सुरू करूया. तर सर्वप्रथम नेहमीप्रमाणे याच्यात आपण फिजिक्सचे 2 चॅप्टर घेतले आहेत, चॅप्टर नंबर 6 अँड चॅप्टर नंबर 7. चॅप्टर नंबर 6 आहे आपला सुपरपोजिशन ऑफ वेव्स, ज्याचं की MST CET मध्ये वेटेज आहे 3 मार्क्सचं. आणि त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 7 आहे वेव्ह ऑप्टिक्स, ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं. तर पाहूया यातील इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि की पॉईंट्स. तर सर्वप्रथम सुपरपोजिशन ऑफ वेव्समध्ये टाइप्स ऑफ वेव्स, देर आर 2 टाइप्स ऑफ वेव्स, मेकॅनिकल वेव्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्स. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्स काय असतात, त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्सचे टाईप ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ वेव्स, रिफ्लेक्शन फ्रॉम व्हॉट, डेन्सर मीडियम अँड रेअरर मीडियम. त्याच्यानंतर सुपरपोजिशन प्रिन्सिपल. ओके, तर हा विद्यार्थी मित्रांनो थिअरी बेस्ड टॉपिक आहे थोडा, आणि याच्यातून डायरेक्ट थिअरी रिलेटेड क्वेश्चन्स येतात. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर स्टेशनरी म्हणजेच स्टँडिंग वेव्स. त्याच्यानंतर बीट्स. बीट्स म्हणजे काय तर वेन बीट्स फॉर्म वेन 2 वेव्स ऑफ स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज इंटरफेसिंग. ओके, त्यावेळेस काय फॉर्म होतात तर बीट्स फॉर्म होतात. नंतर बीट फ्रिक्वेन्सी. ओके, त्याच्यानंतर फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन. त्याच्यानंतर रेझोनन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर हार्मोनिक्स अँड ओव्हरटन्स. ओके, त्याच्यानंतर एअर कॉलम व्हायब्रेशन. त्याच्यानंतर व्हायब्रेटिंग स्टिंग, ज्याला आपण सोनोमीटर म्हणतो. बरोबर, याच्यात फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. ओके, तर या पद्धतीने आपला सुपरपोजिशन ऑफ वेव्स हा चॅप्टर आहे. आणि या चॅप्टरबद्दल जर आणखीन सांगायचं म्हटलं तर 3 मार्क्सचं वेटेज आहे, म्हणजे ठीकठाक वेटेज हा चॅप्टर कॅरी करतो. आणि एक थिअरी क्वेश्चन्स आहेत. आणि हा जो चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स आणि त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स, हे जे चॅप्टर आहेत ना ते एकमेकावर लिंक आहे. त्याच्यामुळं आज हे आपण एका दिवशी दोन चॅप्टर घेतलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर याच्यावर थेअरी क्वेश्चन पडू शकतो डायरेक्ट वेव्हच्या टाईप्सवर किंवा एक्झाम्पलवर. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर याच्यात इंटरफेस याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आणि जर आपला नेक्स्ट आपण चॅप्टर पाहिला वेव्ह ऑप्टिक्स, तर सर्वप्रथम याच्यात पहिला पॉईंट आहे रे वर्सेस वेव्ह ऑप्टिक्स. म्हणजे रे म्हणजे काय आणि वेव्ज म्हणजे काय, याच्यामधील तुम्हाला डिफरन्स सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ लाईट. ओके, तर त्याच्यात आपल्याला थिअरीज एक्सप्लेन केलेल्या आहेत, कॉर्पस्क्युलर थिअरी, वेव्ह थिअरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आणि त्याच्यानंतर क्वांटम थिअरी ऑफ लाईट. तर या थिअरीवर या जे लाईटच्या थिअरी आहेत तर याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बरोबर, त्याच्यानंतर हायजिन्स प्रिन्सिपल. तर हायजिन्स प्रिन्सिपलवर न्यूमेरिकल येऊ शकतं. हा प्रिन्सिपल खूप मोठा आहे, पण मी तर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की तुम्ही नोट्सच्या माध्यमातून रेफर करू शकता. ओके, त्याच्यानंतर रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. ओके, तर रिफ्लेक्शन हा एक वेगळा फिनॉमिना असतो लाईटचा, आणि त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन हा एक वेगळा फिनॉमिना असतो. तर तो तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासाचा आहे. त्याच्यानंतर पोलरायझेशन ऑफ लाईट. तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, लाईटचं पोलरायझेशन. याच्यावर न्यूमेरिकल येऊ शकतात. त्याच्यात जर आपण पाहिलं तर अनपोलराइज लाईट म्हणजे काय, प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर पोलरायझेशन कधी होतं की ज्यावेळेस ट्रान्सवर्स वेव्ह असतील तर त्याच वेळेस पोलरायझेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर इंटरफेस जर पाहिले तर कन्स्ट्रक्टिव्ह टाईपचा इंटरफेस आणि डिस्ट्रक्टिव्ह टाईपचा इंटरफेस आहे. त्याच्यानंतर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे, ज्यावेळेस इंटरफेस फाउंड झाला तर तो कसा झाला तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटने. तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं इंटरफेसचे टाईप कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह कशा प्रकारचे असतात. त्याच्यानंतर फ्रिंज ॲनालिसिस. ओके, नंतर कंडिशन फॉर सस्टेन इंटरफेस. इंटरफेससाठी नक्की काय कंडिशन असायला लागतात. ओके, त्याच्यानंतर मेथड्स टू गेट कॉन्करंट सोर्सेस. ओके, इंटरफेस इन थिन फिल्म्स, डिफ्रॅक्शन. तर हे एक सोपे पॉईंट्स होते. जो मागचा आपला सुपरपोजिशन ऑफ वेव्स आणि हा जो चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स, तर एकमेकांविषयी लिंक आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्ण आपल्याला लाईट आणि वेव्हचा स्टडी करायचा आहे. तर न्यूमेरिकल्स असं एवढं काही जास्त टफ येणार नाही. विचारलं तर एखादं न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं किंवा थिअरी क्वेश्चन येऊ शकतो. ठीक
ठीक आहे. अशा प्रकारे आपला झाला फिजिक्सचा. तर फिजिक्समध्ये आपण 2 चॅप्टर्स पाहिले, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आणि वेव्ह ऑप्टिक्स. तर तुम्हाला या दिवशी हे 2 चॅप्टर पूर्ण करायचेत. ओके. याचे PYQ रिवाईज करायचेत. याच्यात जे फॉर्म्युला असतील ते तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करायचे. ओके. आणि समजा एखादा टॉपिक याच्यातला तुम्हाला टफ जात असेल तर तो तुम्ही स्किप करू शकता. आता तो टॉपिक करत बसायची वेळ राहिली नाही. CET अवघ्या 7 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर केमिस्ट्रीमध्ये आपण 2 चॅप्टर घेतलेले आहेत, चॅप्टर नंबर 5 अँड चॅप्टर नंबर 6. तर चॅप्टर नंबर 5 आहे आपला इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ज्याचं वेटेज आहे 3 मार्क्सचं. आणि त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 6 आहे केमिकल कायनेटिक्स, ज्याचं वेटेज आहे 3 मार्क्सचं. बरोबर. तर टोटल असा 6 मार्क्सचा स्टडी आपण आज करणार आहोत. तर सर्वात पहिले इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्याच्यानंतर याच्यात जर पाहिलं आपण तर टाईप्स ऑफ कंडक्टर्स, मेटॅलिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स. तर याच्यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो, याच्या एक्झाम्पल्सवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, आणि त्याच्यात तुम्हाला एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट दिलं NaCl आणि बाकी तुम्हाला वीक इलेक्ट्रोलाइट किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट दिले, तर तुम्हाला ॲप्रोप्रिएट आन्सर चूज करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला या इलेक्ट्रोलाइट्सच्या म्हणजे माहिती पाहिजे की हा नक्की कोणत्या टाईपमध्ये बिलॉंग करतो. ओके. त्याच्यानंतर ना इलेक्ट्रिक कंडक्टन्सचे इथं आपल्याला दिलं आहे मोलार कंडक्टिव्हिटी. त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. ओके. त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. इथं त्यांचं रिलेशन दिलेलं आहे कंडक्टिव्हिटी आणि डायल्युशन यांचं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रोलायटिक सेल काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो. ओके. ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह, कॅथोड म्हणजे याच्यात निगेटिव्ह असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर गॅल्व्हॅनिक सेल, त्यालाच आपण व्होल्टाईक सेल म्हणतो. तर हा काय करतो, केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. ॲनोड म्हणजे निगेटिव्ह आणि कॅथोड म्हणजे याच्यात पॉझिटिव्ह असतं. त्याच्यानंतर साल्ट ब्रिज. ओके. सेल रिप्रेझेंटेशन अँड रिॲक्शन, ॲनोड कॅथोडच्या याच्यात रिॲक्शन सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके. त्याच्यानंतर निअरेस्ट इक्वेशन, गिब्स फ्री एनर्जी अँड सेल पोटेन्शियल, याचं तुम्हाला इथं रिलेशन दिलेलं आहे. आणि नंतर इलेक्ट्रोलायसिस अँड फॅरेडेज लॉ. तर फॅरेडेज फर्स्ट लॉ आहे, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. देन फॅरेडेज सेकंड लॉ, देन त्यांचं रिलेशन 1 फॅरेडे इज इक्वल टू हाऊ मच, हे इथं तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याचे ॲप्लिकेशन काय आहे, इलेक्ट्रो प्लांटिंग, त्याच्यानंतर इलेक्ट्रो रिफायनिंग, बॅटरी सेल, फ्युअल सेल. तर अशा प्रकारे हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर आहे. तर या चॅप्टरमध्ये ठीक आहे एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात आणि थिअरी बेस्ड क्वेश्चन पण येऊ शकतात. आणि जर आलाच तर न्यूमेरिकल येऊ शकतं, रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला CETमध्ये येऊ शकतात. तर त्याच्यानंतर ना आपला पुढचा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 6 केमिस्ट्रीमधला केमिकल कायनेटिक्स. तर केमिकल कायनेटिक्समध्ये आपल्याला कोणते कोणते पॉईंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर इंट्रोडक्शन टू केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय, तर केमिकल कायनेटिक्स डील्स विथ रिॲक्शन रेट अँड फॅक्टर अफेक्टिंग इट. बरोबर. त्याच्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन, ॲव्हरेज रेट, इन्स्टंटेनियस रेट, त्याचं युनिट इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर रेट लॉ. तर रेट लॉ काय असतोय ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, त्याचं इक्वेशन इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. ऑर्डर ऑफ रिॲक्शन, सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ रेट लॉ. ओके. कॅन बी 0, इंटिजर ऑर फ्रॅक्शनल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. त्याच्यानंतर मॉलिक्युलरिटी. ओके. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, 0 ऑर्डर रिॲक्शन. ओके. देन हाफ लाईफ म्हणजे काय, टाईम फॉर कॉन्सन्ट्रेशन टू बिकम हाफ ऑफ इट्स ओरिजिनल इज कॉल्ड हाफ लाईफ. तर अशा प्रकारे मी म्हणजे एक शॉर्ट नोटमध्ये थोडक्यात तुम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करण्याचं काम केलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, त्याच्यानंतर रेट डिटरमाइनिंग स्टेप. ओके. तर या प्रकारे तुम्ही इथं टॉपिक पाहू शकता, कोलिजन थिअरी, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रिॲक्शन. ओके. तर अशा प्रकारे आपला दुसराही चॅप्टर जो की आहे केमिकल कायनेटिक्स. फर्स्ट चॅप्टर होता म्हणजे आजच्या दिवसासाठी चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री, चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स, असं केमिस्ट्रीचं आपलं ओव्हरऑल आपला 6 मार्क्सचा स्टडी आज होणार आहे. तर
तर मॅथमॅटिक्समध्ये आज एकच चॅप्टर ठेवला आहे, जो की मॅथमॅटिक्स पार्ट 2चा चॅप्टर नंबर 3 इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे. तर हा चॅप्टर एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ज्याचं CET मध्ये वेटेज आहे 6 मार्क्सचं, आणि तुम्हाला एका दिवसात कव्हर व्हावा यासाठी आपण मॅथचा फक्त एक चॅप्टर घेतला आहे, जो की आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर आतापर्यंत आपण मॅथचे 2 चॅप्टर पाहिले, मॅथ पार्ट 2चे. कोणते? तर सर्वात पहिल्यांदा डिफरन्शिएशन, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आतापर्यंत आपण कोणत्याही फंक्शनचं, कंपोजिट असो कोणत्याही टाईपचं फंक्शन असो, त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं आहे आपण ते शिकलोय. पण आता त्याच डेरिव्हेटिव्ह पासून आपल्याला इंटिग्रेशन कसं मिळवायचं आहे, बरोबर? तर हे आपण शिकणार याच्यात, म्हणजे त्याच फंक्शनचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, समजलं? तर हा जर पाहिला, याच्यात पॉईंट्स थोडेच आहेत, पण याच्यात प्रॅक्टिस करण्यासाठी एका गोष्टी भरपूर आहेत. म्हणजे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले, बरोबर? म्हणजे समजा एखादा डिफरन्सिएशनचा फॉर्म्युला असला, तर तोच उलटा करून इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तयार होतो, ज्याचं हेल्प तुम्हाला फॉर्म्युले पाठ करण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी होणार आहे. सर्वप्रथम इंटिग्रेशन म्हणजे काय इथं सांगितलेलं आहे, रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्सिएशन. त्याच्यानंतर इंटिग्रेशनची इथं आयडेंटिटी दिलेली आहे, इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, म्हणजे जर डिफरन्सिएशन इफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी डॅश ऑफ एक्स, म्हणजे जर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स असला तर ठीक आहे, तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स प्लस सी म्हणजे कॉन्स्टंट असणार, समजलं? तर हे इंडिपेंडेंट इंटिग्रेशन आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं कॉन्स्टंट घ्यावा लागतो. पण याच्या नेक्स्टचा आपण चॅप्टर पाहिला डेफिनेट इंटिग्रेशन, तर तिथं आपल्याला कॉन्स्टंट घेण्याची गरज नाही, समजलं? नंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युलेज माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे इंटिग्रल्स इन पॉवर ऑफ एक्स, एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला, लॉगरिथमिक, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रेशन, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला मोठे मोठे सम सॉल्व्ह करण्यासाठी इझी होईल. ठीक आहे. नंतर प्रॉपर्टीज ऑफ इंटिग्रल्स इथं दिलेलं आहे, म्हणजे इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स होल डी एक्स, देन इंटिग्रेशन आपण डी एक्स आपला जो आहे तो स्प्लिट होऊ शकतो, म्हणजे इंटिग्रेशन आपण स्प्लिट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा इंटिग्रेशनमध्ये जर कॉन्स्टंट असला फंक्शनला अटॅच, तर तो ॲज इट इज इंटिग्रेशनच्या बाहेर येतो. तर या ठिकाणी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे फॉर्म्युले. त्याच्यानंतर मेथड ऑफ इंटिग्रेशन, तर बाय सबस्टिट्यूशन, बाय पार्ट्स अँड बाय पार्शल फ्रॅक्शन. तर ठीक आहे, आपण पाहूया एक इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. म्हणजे आपण कसं, समजा जर मोठी सम असेल तर त्याला जो फ्रॅक्शनल पार्ट आहे पुढचा, त्याचा कॉम्प्लेक्स पार्ट आहे, तो आपण एक नवीन व्हेरिएबलने रिप्लेस करू शकतो, समजलं? आणि ते आपण पुन्हा चेन रूलने सॉल्व्ह करू शकतो, याला म्हणायचं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. नंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स, तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपल्याला इथं समजा इंटिग्रेशन ऑफ यू डॉट व्ही डी एक्स, यू एक फंक्शन आहे, व्ही एक फंक्शन आहे, आणि त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर ते कसं होणार, इंटिग्रेशन ऑफ यू डॉट व्ही डी एक्स इज इक्वल टू यू कॉन्स्टंट ठेवायचा आहे, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. ओके, त्याच्यानंतर ना मोठा ब्रॅकेट, त्याच्यानंतर ना इंटिग्रेशन ऑफ डी यू अपॉन डी एक्स, म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्सचा होल डी एक्स. तर समजलं? तर याला म्हणतात इंटिग्रेशन बाय पार्ट्स. या पद्धतीने तुम्हाला जर दोन फंक्शन किंवा दोन टर्म्स इंटूमध्ये असतील तर त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, ब्रेक रॅशनल फंक्शन इंटू द सिम्पलर फंक्शन्स, ॲप्लिकेबल वेन डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिनोमिनेटर, समजलं? आणि त्याच्यानंतर स्पेशल इंटिग्रल्स इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. तर काय, तर इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² dx इज इक्वल टू 1/a tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस सी. तर याला काही शॉर्टकट नाही, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागतील, पाठ करावे लागतील. तुम्ही ॲज इट इज हे फॉर्म्युले तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करून ठेवू शकता. ओके, नंतर ना पुढचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1/x² मायनस a² डी एक्स इज इक्वल टू 1/2a लॉग ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a प्लस सी. ओके, देन इंटिग्रेशन ऑफ 1/√a² मायनस x² dx इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस सी. ठीक आहे, तुम्हाला हे फॉर्म्युले डिराईव्ह कसे झाले याच्याशी MHT CETसाठी तरी काही महत्त्वाचं नाही, पण हे फॉर्म्युले आहेत. मोठमोठ्याला कॉम्प्लेक्स फंक्शनमध्ये तुम्ही हे फॉर्म्युले यूज करू शकता किंवा ॲज इट इज पण यूज करू शकता. ठीक आहे, तर आपण नंतर पाहूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचं इंटिग्रल. ओके, त्याच्यानंतर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स, जसे की इथं दिलं आहे फॉर एक्सप्रेशन लाईक दिस,
एक एक्सप्रेशन दिलंय आणि सांगितलंय की तिथं स्टँडर्ड काय सबस्टिट्यूट करायचं आहे. तर यूज एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा, एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा और एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. समजलं. तर अशा प्रकारे सबस्टिट्यूशन्स करून आपल्याला इंटिग्रल सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर रॅशनल फंक्शन इन ट्रिग्नोमेट्री यूज एक्स बाय टू इज इक्वल टू टी. आपल्याला एक नवीन व्हेरिएबल असाइन करायचा, एक्स बाय टू इज इक्वल टू टी. तर समजलं. समजा पहिलं जर आपलं इंटिग्रल डी एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स असेल, तर ज्यावेळेस आपण व्हेरिएबल सबस्टिट्यूशन करू तर त्यावेळेस आपलं जे बनणारं नेक्स्ट इंटिग्रल आहे ते आपलं विथ रिस्पेक्ट टू डी टी असेल, याची सर्वांनी माहिती घ्यायची. समजलं. तर अशा प्रकारे हा होता मॅथमॅटिक्स पार्ट 2 इंडिफिनाइट इंटिग्रेशन. तर मुलांना काय करायचं आहे, जो हा इंडिफिनाइट इंटिग्रेशन चॅप्टर आहे हा पूर्ण व्यवस्थित करायचा आहे म्हणजे करायचा आहे. कारण याच्या पुढे इंडिफिनाइट इंटिग्रेशनच्या पुढे डेफिनाइट इंटिग्रेशन, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन्स. तर याच्यामध्ये सर्व चॅप्टर्समध्ये तुम्हाला हा चॅप्टर म्हणजे इम्पॉर्टंट आहे, याचं पुढं तुम्हाला दिलेलं आहे रेफरन्स. तर ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला हा चॅप्टर करायचा आहे म्हणजे करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण टास्क नंबर 4 पाहिला. तर अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे विद्यार्थी समजा तुमच्या ओळखीचे असतील, ते MST CETचं प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा चॅनल पोहोचवा, एवढीच तुम्हाला विनंती आहे. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टास्क सोबत. तर तोपर्यंत हा टास्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. धन्यवाद.